नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत PM किसानचे 2000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. यादीत नाव तपासा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 19वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस PM किसानचा 19वा हप्ता जारी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळेस ते PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करणार आहेत. त्वरित करा eKYC. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी eKYC असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर येत्या 24 तारखेला PM किसानचा 19वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. PM किसान ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याला भारत सरकार 100% वित्तपुरवठा करते. या अंतर्गत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेअंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबाच्या आधार लिंक बँक खात्यात दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये वार्षिक पेमेंट केले जाते. eKYC करणे का आवश्यक? eKYC करणे आवश्यक आहे जेणेकरून योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पोहोचेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे लवकरात लवकर eKYC करणे गरजेचे आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYCच्या 3 पद्धती: OTP आधारित eKYC किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध, बायोमेट्रिक आधारित eKYC कॉमन सर्व्हिस सेंटर आणि स्टेट सर्व्हिस सेंटर येथे उपलब्ध आहे. लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले फेस ऑथेंटिकेशन आधारित eKYC. PM किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी? योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची मालकी दर्शवणारी कागदपत्रे, बँक खाते तपशिलांसह eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सर्वप्रथम PM किसान पोर्टलवर जा आणि नोंदणी ऑनलाईनवर क्लिक करा. तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या. तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.